मनगटी घे, तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळा घे, लिपस्टिक घे, बॅग मणी घे, सुतळी घे, दाबान घे, भांडी घे, कुंडी घे, टिकल्या घे, कुंकू घे, गजबा घे, म्हाताऱ्याला खेळा खुळखुळा घे, आंधळीला आरसा घे, टकलीला कांगवा घे, केसाचं बकाल घे, दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळे म्हणे, 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 दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळे म्हणे, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळे म्हणे, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळे म्हणे, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळे म्हणे, दाताचं दातवण घ्या ग कुणी, झाला शंकराला, शंकराच्या पार्वतीला, श्री गणेश उद्रास याला, प्रथम पूजते मी होता याला. महिला मंडळ, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण काय करतो? हॅलो, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण काय करतो? महिला मंडळ, श्री गणेशाची पूजा करतो, श्री गणेशाला वंदन करतो का नाही? कोणत्याही देवाची आरती घेताना पहिल्यांदा श्री गणेशाची आरती असते का नाही? म्हणून बुरगुंड्याच्या चरणाला सुद्धा श्री गणेशाचं आपण काय केलंय? वंदन केलेलं आहे. अनाथ सिद्ध नवलाई झाले, स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले, सद्भक्तीचे कुंकू भाले लाविले, सौभाग्याती बोराटी धरिले, वाडे माय. बघा महिला मंडळ, पुरुष मंडळ, सौभाग्याचं प्रतीक काय आहे? कुंकू. पण आता ते कुंकू राहिलेलं नाही. आता त्या कुंकुवाची जागा टिकलीने घेतलेली आहे. टिकली तर टिकली नाही हुकली, दिला घटस्फोट. चिंता कोणालाच नाही आबा, तुम्हाला बी चिंता नाही, मला पण चिंता नाही. बरोबर आहे का? म्हणून त्या कुंकवाचं महत्व बघा. पूर्वीच्या बाया 1-1 रुपया एवढं कुंकू, आपल्या आणखीन पण इथं आहे त्या बाया बघा जरा त्यांच्याकडे, 1-1 रुपया एवढं कुंकू आपल्या कपाळाला लावत होत्या. आणि त्या कुंकवाचं महत्व पण काही साधं नव्हतं. ज्यावेळेस अरण्यामध्ये सीतामाता भांगामध्ये कुंकू भरत होत्या, त्यावेळेस माझ्या हनुमंतराय तिथे उपस्थित झाले आणि हात जोडून विचारलं, आई साहेब, तुम्ही तुमच्या भांगामध्ये, तुम्ही तुमच्या कपाळामध्ये जे कुंकू लावता, जे सेंदूर लावता, त्या सेंद्राचं, त्या कुंकवाचं महत्व काय आहे? असा प्रश्न हनुमंतरायाने कोणाला केला? सीता मातेला केला. आणि त्यानंतर सुंदर गोड असं उत्तर माझ्या आई साहेबांनी काय दिले बघा. बळा हनुमंता, महिलेच्या कपाळामध्ये, महिलेच्या भांगामध्ये जेवढं कुंकू मोठं, जेवढं सेंदूर मोठं, तेवढं आपल्या धन्याचं, आपल्या कारभाराचं आयुष्य मोठं. पण आता आपल्या महिलांना वाटतं हे खोट. म्हणून आमच्यासारखे काय म्हणतात बघा,